बाबा तुला काय सांगू, हा. तिथे एक दूर बसलेला हा. त्याला म्हणला मी खाली जातोय, तुम्ही माझ्या पाठोपाठ या. हा. तो माणूस पुढे आला, पाठचे आले ते धनगरवाडे तिकडे खाली गेले. सगळ्यात डेंजर पॅच आहे हा, जे अक्षरशः पायाशी लटलट 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 कापतायत. सगळ्यात डेंजर हा स्पॉट आहे म्हणजे ऐकला. मित्रांनो भीती होती ना तीच झालेली आहे. वाट पूर्णपणे पुन्हा एकदा विसरलोय. खुणा लावत जावा आणि जास्त लांब जाऊ नका. आणि मी तिथे थांबतो. पण हा पंचलिंगाचा डोंगर असा याला बोललं जातं, कारण सुईचं टोक जे असतं ना माहिती ना, आपण दोरा होतो तसं असं आरपार दिसणार असं टोक आहे. हा आहे मित्रांनो तो 6 टप्प्यामध्ये पडणारा वॉटरफॉल. हे आहे मित्रांनो मार्लेश्वरचं देवस्थान आणि संपूर्ण हे टोटल हे देवस्थानच आहे. हे मेन देवस्थान आहे मित्रांनो मार्लेश्वरचं. इथे जवळजवळ 1 किलोमीटरच्या आसपास आम्ही चालत आलो. हे बघा हे पूर्णपणे गव्यांच्या पायांचे ठसे आहेत. हे बघा एवढे ठसे आणि हे बघा सगळीकडे तसे ठसे आहेत. आता ही पण वाट बघा मित्रांनो, असं वाटतं की कुठेतरी एकदम आपण गुहेत वगैरे शिरतोय की काय. पूर्ण अगदी काळू काय, बाप रे. बट हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे थ्रिलिंग आहे. पूर्णपणे मित्रांनो जे शूज आहेत ना ते आता ओले झालेले आहेत आणि आतमध्ये पाणी गेलंय. समोरचा तो डोंगर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. अरे पांढरा खेकडा आहे. सर्व जे लोक आहेत ते आता असं चढत 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 वरती चाललेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट आपल्या यूट्यूब चॅनलमधून. मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे लिंगा डोंगराचा. इथून मागे 3 वर्ष आधी आम्ही त्या डोंगराला भेट दिली होती. आज पुन्हा एकदा मित्रांनो योग आला आहे. आपले सगळे मित्र असणार आहेत. आजचा व्हिडिओ मित्रांनो ट्रेकिंगचा असणार आहे. काही थरारक अनुभव देखील तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ नेहमीच वेगळे असतात. तिथे जायचं कसं, रूट काय असणार आहे, पोचायचं कसं, सर्व तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिल्यांदा जर मित्रांनो तुम्ही चिपळूणमधनं निघत असाल तर तुम्हाला हा जो आपला मुंबई गोवा हायवे तो पकडायचा आहे. टूवर्स रत्नागिरीला जाताना बघू शकता रत्नागिरीचा जो रोड आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पकडायचा आहे. आणि तिथून मग जो तुम्ही मार्लेश्वरला जाताना तो रोड तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला तो रोड कुठून आतमध्ये घ्यायचा ना ते देखील पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या शेवटपर्यंत कळणार आहेत. मित्रांनो संगमेश्वरला तरी येऊन पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की सगळा रूट दाखवतो. बघू शकता तो आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि तिथूनच तो जो आहे तो मित्रांनो पब्लिक ब्रिज आहे. त्या ब्रिजनी सरळ गेला तर गोव्या साईडला तिकडून तुम्ही खाली या आणि हा आहे देवरुख रोड. या देवरुख रोडला तुम्ही आतमध्ये या आणि इथूनच सरळ अजून एक 20 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. सो चला आता आपण इथून निघूया पुढे. देवरुखची बाजारपेठ आहे जी आता तुम्ही बघत आहात. इथूनच अजून आपल्याला सरळ जायचं आहे. पुढे आहे कमानी. मग कमानी जिथूनच मग आपल्याला ते म्हटले की उजव्या हाताला वाळा. आता आपण भगतवाडी या ठिकाणी मित्रांनो आलेलो आहोत आणि समोरच माझ्या बघू शकता कितीतरी गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे काही चुकण्यासारखं नाही. मला तर वाटतं ते आजोबा वगैरे सांगतायत की पूर्णपणे वाट वगैरे मळलेली आहे. एकदा नाही तर त्यांच्याशी मी बोलतो आणि सर्व काही गोष्टी तुम्हाला पुढे समजेलच. मित्रांनो रोड तर अगदी इझी आहे. म्हणजे मार्लेश्वरला जाणारा जो रोड आहे ना त्याच रोडने तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे. कुठे काय वळायचं नाही काय नाही. तुम्हाला अंगवली गाव लागेल, अंगवली. आणि अंगवली गावातूनच जरा पुढे आलात तो अंगवली नावाचा मित्रांनो तुम्हाला बोर्ड दिसेल. त्या बोर्डाच्या जरा पुढे टर्न मारलात की तुम्हाला एक असा खडका रस्ता मिळतो. रस्ता पकडायचा आणि सरळ वर यायचं, तुम्ही येऊन पोचाल भगतवाडीमध्ये. आणि तिथे ह्या ठिकाणी गाड्या लावलात की तिथूनच मग तुम्ही सरळ वर चालत जायचं. एक 1.5-2 तासाचा ट्रेक आहे असं ते म्हणतात. सो बघूया चला मित्रांनो ॲक्च्युअल ट्रेकला आता सुरुवात करूया. त्यांच्या मागोमाग जाऊ. आमचं हेल्मेट ठेवू का इथं? मी काय म्हणतोय काय चुकासारखं नाही ना. पुढे बाहेर पडलो होतो. आता पूर्ण मळलेली वाट आहे. आणि तेव्हा कसं आम्ही झालेलो कोण नव्हतं त्यामुळे आम्ही चुकलो होतो. ओके ओके 7 वाजल्यावर जात आहे. होय ना. गर्दी आहे भरपूर. सकाळी 7ला 2 लग्न आता खाली गाड्या लागलेल्या आहेत. तरी किती वेळ लागतो वरती यायला? 1-1.5 तास लागतो. 1-1.5 तास लागतो. त्यांच्या मागोमाग जाऊया. चालेल. रस्त्याला कोणते बोलत असणार म्हणतो आता ह्या गावात एकूण घरं किती आहेत तशी अंदाजे काय या नाही ह्या वाडीत तुमच्या भगतवाडीत 21-22 घरं आहेत. बरं आहे. होय ना. असं आमच्यासारखं कोण कधी असा अनुभव नाही ना आलाय कोणतरी हरवलं वगैरे असा काही विषय नाही ना इकडे काय. हा आम्हीच हरवलेलो. आम्ही 3 वर्ष आधी जवळजवळ रात्री जाईल. बाबा तुला काय सांगू, हा. तिथे एक दूर बसलेला आणि 3 जण होते ते. हा. तिथे 4 जण होते. एक इथं आला
तो पण कितीला आला 9 वाजता इथं आला हा. काठी घेऊन धडपड मोबाईलच्या ह्यावर आणि मोबाईल त्याच्या स्विच ऑफ होत आला हा मग आमची तर चार्जिंगला लावला आणि त्याला फोन केला तुम्ही कुठं आहे तो त्या मार्गाने खाली उतरले दोघं जण बाप. आमचं तेच झालं काकी आम्ही वाटतं काहीतरी रस्ता चुकलो आणि जवळजवळ 2.5-3 तास आम्ही वरतीच आम्हाला काय कळत नाही की जायचं कुठे ना काय कुठे हे गेल्याचे 4 जण होते होय पण ना? 1-2 तास इथं खाली आला हा त्याला म्हणला मी खाली जातोय तुम्ही माझ्या पाठोपाठ या हा. तो माणूस पुढे आला ते पाठचे राहिले पाटले आले ते धनगरवाडे तिकडे खाली गेले बाप. गेले तर तिकडनं खाल्ल्या रोडनी फिरत फोनवर हा इथं आले किती 9:30ला पण आता रेंज आहे रेंज आहे ना आता एक पोरगा तिकडल्या रोडने खाली गेला होय ना मग बघा त्याचे मित्रांनो. मग फोनवर बोलवून इथं आले ते होय ना आता काय प्रॉब्लेम किती नाही बात करतो खाते काय त्यांना किती बात मी इथं कमलेला रात्री 9:30 वाजता बघा मित्रांनो कोकणातली आपण म्हणतो ना की माणसं साधी बोळी माणसं आहेत मित्रांनो त्याचे उत्तम उदाहरण आहे काकी आता सांगतायत की बघा कोण कुठचा काही असू दे पण काकीने त्यांना जेवणासाठी विचारलंय हीच मित्रांनो आपल्या कोकणातली माणुसकी आहे आणि हे तुम्हाला खास कुठेतरी अशी बघायला मिळणार नाही पण आपल्या कोकणातले मित्रांनो हे गाव आहे भगतवाडी बघू शकता सुंदर गाव आहे त्या ठिकाणी मित्रांनो हे असे अनुभव आलेले आहेत ह्या इथल्या लोकांना मित्रांनो हा बघा बघू शकता जुन्या टाईप मधला वाडा आहे तरी काकी किती वर्ष जुना आहे हा एक हा तरी ह्यांच्या बाबांच्या जन्माच्या हा वाडा आता असं बघायला मिळत नाही आता बघायला मिळणार नाही जरा एकदा ओपन करून दाखवा जरा आम्हाला चाकं करून आणली होय ना बघा मित्रांनो पूर्णपणे अगदी म्हणजे जुन्या काळातला वाडा तुम्हाला मी वारंवार व्हिडिओमध्ये दाखवत असतो पण तुम्ही आता पण बघा म्हणजे असं आता तुम्हाला बघायला मिळणं फार कठीण आणि आता गाई गुरं पाळणं म्हणजे हे मुश्किलच आहे आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही अशा प्रकारचं काय नाही आणि 3 वर्ष आधी मित्रांनो आम्ही ह्या ठिकाणी आलो होतो लिंगा डोंगराचा ट्रेक करायला त्यावेळेला चुकलो होतो त्यामुळे म्हटलं आता विचारून जाऊया पण काकी म्हणतात की आता भरपूर लोक जात आहेत आता जवळ लय नाही तरी 400च्या पुढे माणूस गेले बापरे बघा 400च्या वरती बघा मित्रांनो म्हणजे असं आहे चला आता आपण पण ह्या रूटने जाऊया मग काय आम्ही आता गाईड वगैरे घेत नाही कारण काकी म्हणतात रोड इझी आहे चला त्या ह्या रोडने आपण वर जाऊया पावसाला अगदी जोरदार सुरुवात झालेली आहे काय बोलतेस निकेतन मित्रांनो आज आलाय गुहागर मधून खास निकेतन लिंगा डोंगराचा ट्रेक केला होतास काय नाही पहिल्यांदा करतोय निखिल काय सांगशील गाड्या बघून एक नंबर माहोल असणार आणि गर्दी नको असते आपल्याला पण आज गरजेची आहे कारण की आम्हाला रस्ता माहीत नाही आहे त्यामुळे हे जे लोक जात आहेत त्यांचे जे पावलांचे ठसे आहेत चिखलकेलानी असेल जी चालताना त्याच्या अंदाजावर आपण आता चाललोय चला मित्रांनो काय ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ॲक्च्युली ट्रेकला जाताना गाईड तर घ्यावाच कंपल्सरी मी तर म्हणेन बट आता कसं आहे बरीचशी लोक जात आहेत आणि ते म्हणतात की वाट पूर्णपणे मळलेली आहे त्यामुळे आम्ही ही रिक्स घेतोय नाहीतर सहसा असं मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्ही रिक्स घेऊ नका कारण कुठला रस्ता कसा आहे काय आयडिया नाही अजूनपर्यंत आम्हाला तो वाडा काय भेटलेला नाही आहे तोपर्यंत जरा मनामध्ये धाकधूक आहे बट बघू वाट तशी मळलेली आहे ते म्हटल्याप्रमाणे सो बघूया आम्ही पोचू अशी आशा तर मनामध्ये आहे आतापर्यंत लावणी झाली काय पाऊस काय इकडे पाऊस कसा पडतोय चांगला आहे आमच्याकडे काय पाऊस वगैरे म्हणजे येऊन जाऊन आहे इकडे पाऊस कंटिन्यू आहे झाली बाकी लावणी झाली कुठे तिथूनच जाऊ ना इकडनं जाऊ का मग इकडनं जाऊ आम्ही नक्की नाही तर चुकायला होईल बाकी काय बघा इथनं वरनं डाव्या साईडला चला मित्रांनो काय कळत नाही ट्रेकला आत्ता सुरुवात केली आहे आणि सुरुवातीला जी अशी परिस्थिती आहे आमची काय ठीक आहे एनिवे चला ते काका म्हणतात की इकडून पण एक वाट आहे आणि पाऊस तर आहे ह्या भागामध्ये इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो आजची ही व्हिडिओ अंदरमनला आलो की काय घनदाट झाडी आहे पूर्णपणे मित्रांनो ठीक आहे ही पण वाट तशी थोडी सुरुवातीला चढावच आहे पण ठीक आहे पाय जरा थोडा सावकाश टाकावा लागतोय कारण दगड पण सगळे असे गोटे आहेत आणि बघा झाडं बघा पूर्ण काट्याची वगैरे त्यामुळे जरा थोडं सावकाश यावं लागतंय दमछाक व्हायला सुरुवात झालेली आहे माझी तरी चालतोय मित्रांनो आता आपण एकदम प्लेन जागेवरून पोचलेलो आहोत चंडीचा पार्ट सुरुवातीचा थोडासा संपला आहे आणि आता इकडे शेती वगैरे केलेली आहे माझ्या मते बघू शकता तिकडे पण खाली त्याच्यामुळे आपले सगळे मेंबर आहेत
कसं आहे ना मित्रांनो, चालायला तर काय वाटत नाही, बट मध्येच चढ, मध्येच प्लेन जागा. आणि ह्यावर्षी आपले काही ट्रेक झाले नव्हते. दरवर्षी तरी काय ना काय ट्रेक होतात, पण ह्यावर्षी काही ट्रेक नाही. डायरेक्टली हा लिंगा डोंगरचा ट्रेक, त्यामुळे थोडी अशी दमछाक होते बाबा. आणि रस्ता तर आहे, बट कसं आहे झाडं वगैरे आहे ती बघा, वरती बघत असाल, त्यामुळे थोडं वाकून वगैरे असं जावं लागतं. आणि कसं आहे आता वाजलेलं आहे जवळजवळ 11 साडे 11 वाजलेत. सकाळी येणार होतो लवकर, बट काही कारणास्तव उशीर झाला. काय हरकत नाही, समोर आपले सर्व मित्र तर चालत आहेत. वाट तशी मळलेली आहे बोलल्याप्रमाणे. आता बघू पुढे जाऊन काय कशा गोष्टी घडत आहेत त्या सर्व काय आताच सांगत नाही, कारण पुढे जाऊन काही वेगळं घडलं तर डेंजर कंडिशन आहे. चला व्हिडिओमध्ये बनवून राहा, बारीक बारीक गोष्टी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहिला टप्पा तर पार झाला आहे. भयानक आहे, अजून बरंच जायचं माझ्या मते. काय समजत पण नाही, मला वाटते ते टोक असावं कदाचित, असं वाटते मला. तिकडचा हे ना, तिकडचं टोक असावं असं मला तरी वाटतंय. एकदा आपण हे जे काका आहेत त्यांना एकदा विचारू वाटल्यास बघू, कारण माझा असा अंदाज आहे की बहुतेक तो टोक असावं. म्हणजे अजून एक 1-1.5 तास चालावं लागणार आहे मित्रांनो. आणि पाऊस आहे, बट बारीक 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 आहे. हा भारी वाटलं जरा. मित्रांनो चालत चालत तर आलो आहे. रणजित काय सांगशील एक्सपिरियन्स? एकदम भारी आहे, पूर्ण जंगलातून वाट आहे ही, होय एक नंबर आहे. आता ही पण वाट बघा मित्रांनो, असं वाटतं की कुठेतरी एकदम आपण गुहेत वगैरे शिरतोय की काय, अशा प्रकारचा माहोल आहे. पूर्ण अगदी काळोख आहे. बाप रे, भयानक मित्रांनो, भयानक. म्हणजे बघा कुठे वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटते. पूर्ण अगदी मित्रांनो काळोख आहे. आणि ही पूर्ण अशी झाडी आहे, अगदी वेली वगैरे वरून गेलेले आहेत. काय नजारा आहे राव, जबरदस्त. आधीपेक्षा बेटर फील आहे, कारण की फिटनेस चालू आहे ना सध्या ना. जवळजवळ 1 किलोमीटरच्या आसपास आम्ही चालत आलो, कंटिन्यू चालत आलो. पण पाहिजे तसा दम नाही लागला, म्हणजे आधी लागायचा तसं नाही लागत आहे. पण ट्रेक आहे ना फार सुंदर आहे. मागं बघा पूर्ण जंगल आहे, त्या जंगलात न्यायचं आहे. पायवाट आहे, पण जर गर्दी नसेल तर कोणतरी गाईड घेऊन या, कारण की 2-2 वाटा अशा बऱ्याच आहेत. चुकायला होतं. आज जरा गर्दी असल्यामुळे आम्ही गाईड नाही घेतला आहे, पण गाईड घेऊन नक्की या, स्किप करू नका गाईड. मित्रांनो कंडिशन झाले बेकार, आता काय म्हणायचं, खोटं बोलू शकत नाही. सगळ्यांचे थोडे चेहरे दिसतात, कारण कसं आहे पहिला ट्रेक आहे या वर्षातला, प्रत्येकाचा पहिला ट्रेक आहे. कोण असं मित्रांनो ह्या वेळेला ट्रेक अजूनपर्यंत आम्ही नागेश्वरीला पण नाही गेलो आहे अजूनपर्यंत, त्यामुळे थोडी दमछाक होते. चालायचं ठीक आहे, काय हरकत नाही. बोला हर हर. हे बघा हे दोघं जण पुढे आलेले. अरे काय एवढा पुढे पुढे चालतोय? पुढं म्हणजे तू थांबत येतोय. अरे हो भाई, आता काय सगळ्यांना घेऊन यावं लागतं. कसं आहे ना मित्रांनो, पटावर चालून चालत नाही, मला सगळ्यांसोबत यावं लागतं. शेवटी कसं आहे आपण सर्वांसोबत आलो आहे, त्यामुळे आवडतं मित्रांनो. लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही ट्रेक करत असाल ना ग्रुपनी चाला, कारण बऱ्याचदा असे केसेस झालेले आहेत की अर्धी लोकं पुढे गेलेत, अर्धी लोकं पाठी राहिलेत, आणि मग मिसमॅच झाली की काही करणार नाही. तुम्ही आता समोर बघा ना, पूर्ण अगदी मित्रांनो जंगल आहे. ही वाट इकडे थोडी खाली पण वाटते, सरळ पण वाटते, इकडे पण वाटते, काहीच कळत नाही. त्यामुळे कसं आहे, एकतर चुकलात तर अख्खा ग्रुप चुकेल, काय वाटणार नाही. पण ज्यावेळेला अर्धे चुकतात ना त्यावेळेला मग पूर्ण कंडिशन डाऊन होऊन जाते. आता दमछाक तर झाला आहे, पण आता जसा जसा प्लेन भाग येतो ना तसं पुन्हा एकदा मोटिवेट होतो आम्ही. चला चलते रे ना, हे रुकना नाही हे. काय बुटांची अवस्था झाली आहे, पूर्ण अगदी मित्रांनो वाट घसरणारी झालेली आहे. मित्र कसं आहे ना, आपण ट्रेक तर करतोय, सगळ्या गोष्टी चालू आहेत, हळूहळू चाललो आहे. बट एक तुम्हाला मी वारंवार सांगतो, तुम्ही कोणताही ट्रेक करा, भले तो सह्याद्रीमध्ये करा किंवा मग अन्य कोणत्याही ठिकाणी करा, फक्त काय आहे ना की थोडी स्वतःची काळजी घ्या. कारण आपण बऱ्याचदा बघतो की व्हिडिओ आणि फोटोच्या नादात काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जातं. सो तसं काय करू नका, कारण मित्रांनो ही सह्याद्री आहे, हिचं रूप कधीही पलटू शकतं. कधीही तुम्हाला ह्या क्षणाला जर सगळं क्लिअर वाटतंय तर पुढच्या क्षणाला काहीतरी वेगळं पण असू शकतं. त्यामुळे वारंवार सांगतो की काळजी घ्या आणि पूर्णपणे ना मित्रांनो एक म्हणजे सगळ्या गोष्टी बघत चाला तुम्ही सह्याद्रीमध्ये चालताना. असं आदांतरी चालू नका, कारण प्राणी देखील असू शकतात, सर्वच गोष्टी आहेत. त्यामुळे सावकाश चला, स्वतःसोबत आपल्या ग्रुपची देखील काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. अरे अजून किती आहे रे चालायचं? त्यांना केवढं चालायचं अजून? हां
हा खरोखर तो स्पॉट आहे. तो डोंगर तेवढा आहे तो आहे झाडाच्या पलीकडे जरा पुढे जाऊया कुठून कुठून तो डोंगर बाप रे मित्रांनो म्हणजे अजून किती चालायचंय बघू शकता तो बघा समोरचा तो डोंगर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय म्हणजे अजून एवढं पार करून भयानक आहे ठीक आहे चला काय हरकत नाही चालूया अजून 1 तास लागेल आपल्याला मित्रांनो सह्याद्रीतल्या ह्या गोष्टी आहेत ना अशाच लांब वाटतात पण जेव्हा चालायला लागतो ना त्यावेळेला मग त्या इझी वाटतात सो बघू बोलतो तर आहे मग ठीक आहे चालू आणि माणसं पण दिसत आहेत बघा छोटी तुम्हाला इथून दिसणार आहे कारण गोप्रो आहे बट माणसं दिसतात मित्रांनो वरती गेलेली आहेत आणि पूर्णपणे वर धुका आहे ठीक आहे चला आपण पण पोचूया वरती काय पाय एवढे डिफिकल्ट आहेत ना बघू शकता खाली पूर्णपणे दरी आहे आणि अगदी एवढीशी जी वाट आहे सो इथून जरा थोडं सावकाश जावं लागतं आणि समोर पण अशी या झाडी वगैरे आलेल्या आहेत त्यामुळे सावकाश जरा यावं लागतं हे बघा सगळे आपले मित्र चालत आहेत ना पूर्णपणे इकडे खाली अशी सडनली दरी आहे आणि कसं आहे थोडंफार हे दगड वगैरे ते गुळगुळ झालेले आहेत हे बघा पूर्णपणे गुळगुळ झालेले आहेत त्यामुळे जरा थोडं सावकाश चाला गडबड करू नका थोडंसं जा इथून असं चालते आपल्याला त्या लोकेशनला तिकडे शपथ आवाज बघा आवाज एक आपल्याला आता किती वेळानंतर मित्रांनो हा एक असा क्रॉसिंग मिळालेला आहे बघू शकता हा पूर्णपणे असा ओढा आहे म्हणजे धबधबेच आहे छोटा तो आपल्याला आता क्रॉस करायला मिळाला जर पाऊस वाढला ना मित्रांनो तर ह्या ठिकाणी देखील पाण्याची लेवल वाढू शकते सो जास्त इथे काय थांबू नका पाऊस जास्त असेल तर कारण बघा पूर्ण अगदी मोठा पॅच आहे पण पाण्याची लेवल वाढू शकते कधी पण अरे पांढरा खेकडा आहे एक नंबर नको कोकणातली पोरं वाटल्यावर सोडून दे आपण चालतो तर आहे बट इथं पायांचे ठसे मित्रांनो जरा एक वेगळे बघायला मिळालेत हे बघा हे पूर्णपणे गव्यांच्या पायांचे ठसे आहेत हे बघा एवढे ठसे आणि हे बघा सगळीकडे तसे ठसे आहेत नक्की कोणत्या वाटेने चाललो आहे काहीच कळत नाही आणि पूर्णपणे हे बघा सगळीकडे असेच आहेत हे बघा या पूर्ण भागामध्ये आहेत ना मित्रांनो हे बघा टोटल मी बोलतोय ना इथे वन्य प्राणी देखील मित्रांनो आहेत कारण हे बघा अगदी डिक्टो मी तर म्हणेन की एवढे मोठे पायांचे ठसे कुठल्या प्राण्याचे नसू शकतात हा हे म्हणजे गव्यांचेच असू शकतात कारण एवढे मोठे आहेत ना ठसे भयानक हे बघा तिकडे पण आहेत जी मित्रांनो भीती होती ना तीच झालेली आहे वाट पूर्णपणे पुन्हा एकदा विसरलोय काय होते कळत नाही मित्रांनो दरवर्षी आहे ना म्हणजे ज्या वेळेला ट्रेक करतो त्यावेळेला ह्या ट्रेकला तरी ना पूर्णपणे वाट विसरायला होतीच हे बघा इकडे पुढे काहीच दिसत नाही हा तिकडे एक वरती एक वाट होती ना दुसरी तिकडे वाट होती काय समजत नाही विषय हे तन्मय पुढे पण नाही दिसत आहे काय हा कारण विषय काय मगापासून बघतोय ना हे पूर्णपणे वाटेवर अगदी ठसे आहेत प्राण्यांचे नको असं एकटा गेला असतं परत प्रॉब्लेम होतो रे तरी खुणा लावत जावा आणि जास्त लांब जाऊ नका अरे मी तिथे थांबतो हा 2 मिनिटाच्या अंतरावर जावा आणि या परत खुणा लावा पण काय ना प्रकारच वेगळा आहे काय समजत नाही ह्या ट्रेकला वाट विसरायला होतेच आहे मित्रांनो तरी मगापासून थोडं डाऊट होता की वाट चुकते की काय कारण ही तर वाटत नाही ही तर वाट नसावी कारण ही मित्रांनो पूर्णपणे अशी प्राण्यांची वगैरे वाट वाटते पूर्ण अगदी घनदाट जंगल आहे बघा वरती पूर्ण बघा ॲक्च्युली डोंगर तर पलीकडचाच वाटतोय बट आणि आवाज तर येतो लोकांचा बट शुअर असं काय समजत नाही नक्की कुठून वाट आहे काय आहे थोडंसं पुढं आलोय कुठे ना कुठेतरी वाटा आता मिळतं आता काय करणार वाट तर शोधायला पाहिजे नाहीतर काय ऑप्शन नाही काय वाटतं तन्मय हां एक्सप्रेशन काय आहेत रणजित काय खरंच कोणतरी गाईड घेऊन यायला पाहिजे काय कळत नाही म्हणजे इकडे कसं आहे दरवेळेला असं होतं काय समजत नाही काय प्रकार आहे जंगल पण मित्रांनो एवढं घनदाट आहे ना की एका मोमेंटला जाऊन काय भेटली वाट भेटली वाट भेटली हा एकदम पठारावर आलोय जागा वगैरे आता प्रॉपर मिळालेली आहे आणि म्हटलं जरा रिलॅक्स बसूया आणि बघा माझ्या पाठीमागे काय क्लायमेट चाललंय बघा पूर्ण की ढग आहेत ना मित्रांनो आता बाजूला होत आहेत आणि एकदम नजारा एकदम बघण्यासारखा झाला आहे आणि शूजचे हाल तर बघा पूर्णपणे मित्रांनो जे शूज आहेत ना ते आता ओले झालेले आहेत आणि आतमध्ये पाणी गेलं आहे हे बघा काय परिस्थिती आहे बघा मी तर म्हणेन की शूज घालता ठीक आहे बट काय ना मित्रांनो वेळोवेळी तुम्ही जरा ट्रेकला थोडं थांबून
पाय जरा रिलॅक्स करा, कारण एकदा पाय जे म्हणजे आतमध्ये आहेत ना असे उंबळतात पाण्यामुळे, त्यामुळे चालताना पण त्रास होतो आणि सगळ्याच गोष्टी. ॲक्च्युली आतमध्ये आम्ही भिजलो नाही, बट घामाने मित्रांनो पूर्णपणे भिजायला झाले आणि भयानक अनुभव. अजून पोचलो नाही, अजून बरंच जायचं आपल्याला वरती. सो म्हटलं जरा थोडा ब्रेक घेऊया आणि तुमच्याशी बोलूया. चला, ट्रेक तर चालू आहे, एन्जॉयमेंट तर चालू आहे, चुकतोय परत वाट भेटते, सगळ्या गोष्टी होत आहेत. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे मित्रांनो आजची. महत्त्वाच्या जागेवर आता आपण आहोत आणि नेमकी माझ्या गोप्रोची जी बॅटरी आहे ना मित्रांनो ती वर्क करत नाही. काय प्रॉब्लेम झाला काय कळत नाही. कारण समोरच तुम्ही बघा मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तो आहे मित्रांनो लिंगाचा डोंगर. म्हणजे त्या ठिकाणी मित्रांनो एक छोटंसं असं मंदिर आहे आणि तिथे आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता सर्व जे लोक आहेत ते आता असं चढत वरती चाललेले आहेत. म्हणजे किती चढायचं बघा वरती अजून आपल्याला. चला आता इथूनच जाऊया. आणि माझ्या ह्या साईडला तुम्हाला मित्रांनो ते वॉटरफॉल्स आहेत ना ते बघायला मिळतात. आता इकडे पूर्णपणे धुकं आहे आणि इकडे पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. सो एनिवे चला, फक्त तो जो पॅच आहे ना मित्रांनो तो पॅच पूर्णपणे अगदी म्हणजे रिस्की आहे. तो बघा अगदी कसं यावं लागतं बघा चालत. सो तिथे जरा थोडं आरामात आपल्याला यावं लागतं. चला आता आपण पण आहे ना मित्रांनो तो जो अनुभव आहे ना ठरक तो आपण घेऊया. मित्रांनो सगळ्यात डेंजर पॅच आहे हा. म्हणजे अक्षरशः पाय असे लटलट कापतायत. आता एवढं वर चढून तर आलोय, आता असंच मित्रांनो परत खाली जायचंय. म्हणजे विचार करा किती डिफिकल्ट आहे. जास्त पावसामध्ये मित्र म्हणेन की हा पॅच आहे ना तो पूर्णपणे डिफिकल्ट आहे. काय वाटतं रणजित? कोकणातला सगळ्यात डेंजर हा स्पॉट आहे म्हणजे इथला. तुम्ही कसं जायचं ते आम्हाला विचार पडला. तेच मला पण तेच विचार पडलाय की आता येताना तर आलोय, बट जाताना कसं जायचं हा एक मित्रांनो आता मोठा टास्क झाला आहे. ठीक आहे नाही चला काय हरकत नाही, घेऊ राजांचं नाव आणि उतरू मित्रांनो. वर तर आलोय तर जाताना पण जाऊ. चला अजून वर जायचं आपल्याला. चला मित्रांनो कसं आहे ना की मध्ये माझं गोप्रोच्या बॅटरीची चार्जिंग संपली, त्यामुळे तुम्हाला मधला जो पार्ट आहे तो दाखवू शकलो नाही. बट मोबाईलच्या माध्यमातून एक थोडेफार शॉर्ट तुम्हाला दाखवले असतील. बट हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे थ्रिलिंग आहे. तुम्ही जर इथे रिक्स घ्याल ना कोणती तर स्वतःच्या मी म्हणेन की एक अनुभवावर रिक्स घ्या. अजिबात बिलकुल रिक्स घेऊ नका, कारण खूप डिफिकल्ट पार्ट आहे मित्रांनो हा. आणि जो मधला पॅच आहे जिथून आपण बेसपासून वरती जो ट्रेक चालू केलेला तो जो पॅच आहे त्या पॅचमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की जिथे आपण चुकू शकतो. त्यामुळे ती एक काळजी घ्या. बाकी तसं बघायला तर ट्रेक खूप सुंदर आहे. तर सगळ्या गोष्टी तर तुम्हाला एकदम जुळून आल्या. म्हणजे पाऊस कमी असेल, तुम्ही एक अनुभवी ट्रेकर असाल आणि जर गाईड वगैरे मिळाला तर नक्की मित्रांनो हा जो ट्रेक आहे ना तो आवर्जून करा. आता आपण जर इथे पुढे चाललेलो आहोत, ज्या ठिकाणी मित्रांनो ते देवस्थान आहे तिकडे जाऊया. आणि चप्पल काढले ना तर पाय अक्षरशः सरकत आहेत. वाट तर पूर्णपणे स्लिपरी झालेली आहे. हे बघा इकडे आहे मित्रांनो ते देवस्थान. आता आपण इकडे चाललेलो आहोत. हे तुम्ही थांबा जरा, हे तुम्ही थांबा. मित्र हो लिंगा डोंगराला आलो होतो आणि प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेला जातो ना त्यावेळेला त्या ठिकाणाची माहिती घेणं फार जास्त गरजेचं असतं. कारण तिथे जाणं आणि असंच येणं याला काय अर्थ नाही. तर बघू शकता आपल्याला हे सर भेटले, यांचे देखील यूट्यूब चॅनल आहे माझ्यामध्ये सह्याद्री कोकण. बरोबर? सह्याद्री कोकण. नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव दिनेश गुरव. ऍक्च्युली गाव माझं मारळच आहे, मार्लेश्वरच. आणि युट्यूब चॅनलचं नाव सह्याद्री कोकण आहे. पण हा पंचलिंगाचा डोंगर असा याला बोललं जातं, कारण का तिथे आतमध्ये तुम्ही गेलात तिथे एक नेडं गुहा आहे. नेडं म्हणजे काय तर सुईचं टोक जे असतं ना माहिती ना आपण दोरा होतो तसं असं आरपार दिसणार असं टोक आहे. आणि त्याच्यामध्ये एका साईडला डाव्या साईडला 5 मूर्ती आहेत. त्यामुळं पंचलिंग म्हणून लिंगाचा डोंगर असा प्रसिद्ध झाला. आणि हा फार वर्षापूर्वीच्या मूर्ती आहेत. हे कोणाला माहिती नाही जास्त कुणी बसवले आहेत काय, पण मला वाटतं आय थिंक पांडवकाळींच्या अगोदर असतील असं मला वाटतं. पण इथे जे मार्लेश्वरला आपले गगनगिरी महाराज वगैरे यायचे ना, त्यांचे शिष्य वगैरे यायचे, ते शिष्यवर्ग हे इकडे जेव्हा फिरायचे ना, भटकंती करायचे, त्यावेळेस हा लागलेला शोध त्यावेळेस पूर्वी. म्हणजे त्याच्यानंतर कोणाला काही जास्त नाही. मग जरा जसं कळलं तसे प्रत्येक जण आपले देवस्थानाला येतात. आणि आता आपण युट्यूबच्या माध्यमातून किंवा काय सोशल मीडियावरती तुम्ही बघता प्रसिद्ध आहे. अजून एक प्रश्न, जे आपण हे धबधबे बघतो त्या धबधब्याचं काय म्हणजे गणित जरा थोडक्यात सांगा. धबधबे आहेत ना, आपण ते तिथे एक जागेला एक टेकडी आहे, तिला माझे मित्र नितीन लोकम आहेत माझ्या व्हिडिओमध्ये, त्यांनी सप्त जलप्रपात असं नाव ठेवलंय त्या टेकडीला. तिथून सगळे 7 धबधबे दिसतात. जो आपण मार्लेश्वरला आंघोळ करतो ज्या धबधब्याखाली, तो पहिला खालचा धबधबा आणि त्याच्यावरती असे 6 धबधबे आहेत. असे टोटल 7 धबधबे दिसतात त्या टेकडीला. तिथे एक टेकडी आहे, तिथे गेलात की तुम्हाला 7 धबधब्यांचं दर्शन होईल. म्हणून त्या टेकडीला नाव ठेवलेलं सप्त जलप्रपात टेकडी असं. आणि तिथून 7 धबधब्यांचं खरोखर दर्शन होतं. आणि खरा सह्याद्री ज्यांना बघायचं असेल ना ते एकदा लिंगाच्या डोंगराची ट्रेक करून बघा. मित्र हो ट्रेक तर कम्प्लीट करून आम्ही आता खाली चाललो होतो आणि माझ्या मागे बघा आपल्याला हवं ते बघायला मिळालेलं आहे. हा आहे मित्रांनो तो 6 टप्प्यामध्ये पडणारा वॉटरफॉल. आणि 7वा तिकडे खाली बघायला मिळतो आपल्याला, म्हणजे मार्लेश्वर देवस्थान आहे ना त्या ठिकाणी. थोडी झूम करतो. हे बघा हे आहे मित्रांनो मार्लेश्वरचं देवस्थान. आणि संपूर्ण हे टोटल हे देवस्थानच आहे.
हे मेन देवस्थान आहे मित्रांनो मार्लेश्वरचं इथे. आणि हे मित्रांनो वॉटरफॉल्स आहेत आणि हा तो सगळ्यात महत्त्वाचा वॉटरफॉल आहे जो खूप जास्त व्हायरल आहे मित्रांनो. आणि हाच बघण्यासाठी बरेचसे लोक ह्या लिंगा डोंगरावर येत असतात. काय सांगशील रंजित, एक्सपिरियन्स काय आहे? एक नंबर एक्सपिरियन्स आहे. आलो होतो पायाचं सगळं दुःख होतं आणि नंतर आम्ही जाताना बघतोय तर खरंच मन प्रसन्न झालं. खतरनाक मित्रांनो. ॲक्च्युली कसं आहे ना, जर तुम्ही इथे याल तर जरा थोडं क्लायमेट क्लिअर पाहिजे. धुकं जर असेल तर तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळणार नाही. थोडा वेळ घ्या तुम्ही धुकं जाण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हा नजारा बघायला मिळेल जो आता आम्ही बघतोय. मित्रांनो कसं आहे ना, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो लिंगा डोंगर आहे आणि इथून दिसणारा हा 6 टप्प्यांमधला वॉटरफॉल जो आज आपण कव्हर केलेला आहे. भले चुकलो, आपण अडथळलो, बऱ्याच साऱ्या गोष्टींना मित्रांनो आपण फेस केलेलं आहे. जीवनामध्ये मित्रांनो हेच आहे की तुम्ही जेवढ्या गोष्टी फेस कराल तितकंच तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं मिळणार असतं. सो त्याचाच हा एक मित्रांनो अनुभव आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर या ठिकाणी येत आहे ना तर मित्रांनो लवकर प्लॅन बनवा, कारण पाऊस जर वाढला तर हे ठिकाण जरा रिस्की असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.